रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। मनुष्याच्या आनंदाला जे अडथळे आहेत त्यातला त्याची जाणीव सामान्य आहे हा आहेच आहे. तो जन्माला आला तेव्हा आहे. पुण्याईप्रमाणे थोडंफार फरक पडतो, पण सामान्य असणं बरं वाटणं हा त्याच्यापेक्षा मोठा अडथळा आहे. न कळणं हा जसा अडथळा आहे, तर जाणीवेचं स्थान सामान्य आहे किंवा जाणीव आपली सामान्य आहे आणि तसंच जगावंसं वाटणं हा मोठा अडथळा आहे. ज्याला ओढच लागली नाही, त्याला मार्गही नाही, त्याला गुरुही नाही, त्याचा प्रवासही नाही आणि त्या अर्थाने मृत्यूपलीकडे आणखीन काही त्याला तो मिळवितही नाही. तो देह देतो, निसर्ग आहे, तो त्याचं काम करतो. तेव्हा यासाठी हे जे विशेष जाणीवेचे स्थान एक तर ते स्वतः आहेत. आता स्वतः आहेत त्याच्यात विशेष जाणीव म्हणजे काय याचा उलगडा आपण 2-3 या छोट्या छोट्या भागामध्ये करतो. तर काही भाग पाहिले, एक सामान्य जाणीव, विशेष जाणीव पाहिली. आता थोडंसं आणखीन पुढे गेलो तर आपल्या लक्षात येईल की जाणीव तशी सर्व जगताला व्यापून आहे. म्हणजे एखादी दरड कोसळते. आता ते सध्याचा सीझन आहे. अनेक वेळेला असे दगड कोसळतात, झाडं पडतात, फांद्या पडतात. हे सगळे निसर्गाचे घटक आहेत. आता दगड तर आपल्या दृष्टीनं निर्जीव आहे. हे तर झाड ठीक आहे, काहीतरी त्याच्या ठिकाणी जाणीव असेल असं आपल्याला वाटतं. हे सजीव आहे. तर झाड पडतं, दगड पडतो, आपण प्रवास करीत असतो. समजा एखाद्या वाहनावर आहोत, तर ते पुढे जातं आणि ते पडतं. हा अनुभवही आपल्याला आहे. ते पडायचं झालं तर ते त्या वाहनावरही पडू शकतं. चालणार आहे मनुष्य, त्याच्या अंगावर पडू शकतं. अशा किती घटना आपण पाहिल्या असतील. तर त्यामध्ये ते पडण्याचं आणि या माणसाच्या येण्याचं ह्या ज्या वेळा आहेत त्या काही फक्त सेकंदाचे फरक असतात. ते काही उगाच होतात असं म्हणता येत नाही. ह्या जगात जर उगाच कुठलीच गोष्ट घडत नाही, ही सुद्धा गोष्ट उगाच होणार नाही. तिथेही काहीतरी जाणीव आहे. त्या जाणीवेचा ह्याच्याशी काय संबंध आहे? म्हणजे ही जाणीव जी आपण आत्ता विशेष जाणीवेचं स्थान पाहतो, तर ही जाणीव सगळ्या विश्वाला व्यापून आहे. तर ते तसं होतं आणि ह्या विशेष जाणीवेची त्यांना कल्पना असते. आता हा आपला अवघातांचा विषय झाला, हा आपल्याला माहिती आहे, ह्याच्यातले अनुभवही आपल्याला असतील. माणूस पुढे गेला, हे आपल्या गोरेगावला जाताना घडलेली घटना आहे. माणूस पुढे गेला आणि नंतर ती फांदी पडली. आता ते जर चालू असताना पडली असते तर केवढं हे झालं असतं व्याप. आणि जरी चालू असताना पडली तर ती कशी पडावी याचाही अनुभव आपल्याला माहिती आहे. ती अशी पडते की त्याला काही होते, तो पुढे जातो. होतं, पण ते इतकं नियंत्रणात असतं. म्हणजे हेल्मेट घातलेला मनुष्य वाचणार नाही, इतका बिन हेल्मेटचा मनुष्य वाचतो हे आपल्याला माहीतच आहे, आपण बघितलेलं आहे. त्यामुळं ते त्यांचं आहे ते चालू दे कार्यक्रम, तो बरोबर आहे, ते आपल्या नियमाप्रमाणे सगळं झाले व्यवस्थित, ठीक आहे. पण हे अशा तऱ्हेचं ही जाणीव आहे आणि ती आपलं काम करीत असते. खटल्यात ते फार निराश झालेले ग्रस्त होतो. विशेष जाणीव म्हणजे काय, त्याचा उलगडा करायचा आहे. जाणीव तर सामान्य ह्या दगडापासून ते आपण आपल्याला मनुष्यापेक्षा श्रेष्ठ एक सत्पुरुष म्हणजे तरीही आकार घेतलेले म्हणजे मनुष्य म्हणून म्हणा, तर इथपर्यंतच्या जाणीवांचीच आपल्याला कल्पना आहे. सत्पुरुषांच्या जाणीवेची कल्पना येणं कठीण आहे, पण तरीसुद्धा ती हे मनुष्य म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं तर तिथेही त्यातल्या त्यात श्रेष्ठ जाणीव मनुष्यामध्ये आहे. मनुष्याला हे जे सगळं कळतं, सुख दुःख कळतं, हवं नको कळतं, हे सगळ्या जाणीवेचे आविष्कारच आहे, दुसरं काही नाही. तर हे जे काही सगळं आहे हे निसर्गाच्या अगदी त्या दगडापासून ते इथपर्यंत सगळीकडे आहे. फक्त तिचं प्रमाणात फरक आहे. एखादा अग्नी जसा मंद असावा, म्हणजे अगदी कोमट लागतही नाही, हाताला काही हे कोमट आहे पाणी का गार पाणी आहे ठरवणं अवघड आहे. इथपासून ते की गार पाण्यापासून ते अगदी उकळत्या पाण्यात हात घालवत नाही, समोर दिसतात वाफा जाताना, हे जे आहे इथपर्यंत सगळं अगदीच सगळं पाणीच. तसं जाणीव तशीच ती तिथेही आहे, ती दगडातही आहे, ती ह्या अशा क्रमाने म्हणजे अत्यंत नसल्यासारखी वाटणारी क्षीण नाही लक्षात येत अशी अगदी क्षीण असेल तर ती हळूहळू अधिक तिचं प्रमाण वाढत जातं. आपण जर पाहिलं असेल तर दगडापेक्षा ह्या झाडापेडात अधिक आहे. ती त्या जमिनीतून आलेली आहे, तेव्हा जमिनीतली जाणीव कमी, त्याच्यापेक्षा जास्त त्यातून आलेल्या वृक्षातली जाणीव.
त्या वृक्षावर जे पक्षी बसलेले असतात त्यांची जाणीव त्याच्यापेक्षा मोठी आहे. म्हणून आपल्यातल्या भयातली एवढासा कणसुद्धा त्यांना कळतो. मनुष्य कुठे बसला आहे आणि पक्षी कुठे उडतो बघा तुम्ही. आपण एखाद्या ठिकाणी जाऊन बसलो तर जिथे बसलो तिथेपासून कितीतरी अंतरावर असलेलं, म्हणजे ज्याला मारलेला दगडसो त्याला लागणं शक्य नाही, मारू नयेच, ते तर निषिद्धच आहे. पण तरीसुद्धा काही ना ते असतं तसं, ती हाकलायची त्यानं सगळं. म्हणजे काय मोठं नुकसान होतं असं काही नाही. आपण आयुष्यात कितीतरी नुकसानं केली असं, पण ते झाडं मोडतात, ते फांद्या मोडतात, ते आंबे जातात, आमची फुलं जातात, आमचं अमुक जातं, ज्यांचं जातं त्यांच्याबद्दल तुम्ही म्हणणार तुमचं काय जातं, तुम्हाला काय म्हणायला. बरोबर आहे, मला मान्य ते क्षमा मागवत नाही. पण जाता असा विचार केला तर खरोखर तशा अर्थाने नाही जात. त्याने आपल्यासारखे असे हे नाही, त्यांना मिळवायची सोय नाही आहे. ते काही पेरणार आहेत का, ते नांगरट करणार आहेत का, त्यांच्याकडे बैलपाणी काय आहे का बाकीचं काही, मग ते कशावर जगतील. मग त्यांची ती व्यवस्था आहे ना. झाडाला पालवी फुटते तर ती ह्या आपल्या वानरसेनेचं ते मोठं कामच असतं. मग त्यावेळेला त्यांना जरा बरे दिवस येतात, आपले सणवार येतात, त्यांना पालवी मिळते. आमच्या सणवाराला आम्ही आहे मारे पहाटे 5 आदल्या दिवशीपासून भिजत घातलेलं सगळं वाटून सकाळपासून सगळं करून पुरणाच्या पोळ्या खाणार. म्हणजे त्यावेळेला आपल्याला वाटत नाही आपण काय त्याला पात्र आहे का, असं नाही. मग त्यांनी त्या कोवळ्या पालवीवर उडी मारली आणि 4 तोड खातात. बरं, तेही काय असं अगदी सगळं झाड खाऊन जात नाही, त्यांना माहिती आहे किती खावं किती नाही, तर त्यांना कल्पना आहे तेवढंच खातात. बरं, त्यांनी पालवी खाल्ली, अगदी वाढली समजा, तर आपल्या काय आयुष्यात मोठा फरक पडण्याचा विचार केला तर. पण ती जाणीव सामान्य माणसाच्या ठिकाणी नाही. त्याला असं वाटतं मी एवढं वाढवलं अशी आता पालवी काय आपण फोडली आहे ह्याला, ती काय फोडणी द्यायची वस्तू आहे सारखी. पालवी फुटली, ती निसर्गाने फुटली, त्यांनी काहीतरी विशिष्ट हालचाली त्या झाडामध्ये झाल्या, ज्या झाल्यामुळे ही पालवी आलेली आहे. मग आमच्या झाडाची पालवी, झाड तुमचं कसलं तुमचं झाड, ते झाड तिथं राहतं ना, आपण जातो निघून आणि ठेवू नका म्हणतात. मग काय करायचं, होय की नाही. 4 तास झाले 5 तास झाले, राहू द्या, बहिणी यायची आता ते माहिती आहेत आम्हाला. आणि असं करून मग शेवटी त्या झाडाचं काय, मग आता झाड जाग्यावर राहिलं, आपण निघून गेलो, मग कशाला ते पालवीची काळजी करत बसायचं. तर अशा तऱ्हेचे ते पालवी आता त्या ह्यानी वानरसेनेनी काय करावं, त्यांना असंच कुठंतरी मिळणार. बरं, पालवी खायची आहे म्हणून ह्या क्रमाने सुरुवात केली. सगळ्या शहराची पालवी संपवून टाकली, अजिबात नाही. पोट भरल्यानंतर खाण्याची तरतूद त्यांच्याकडे नाही आहे मनामध्ये, ते आहे आपल्याकडे. म्हणजे पोट भरल्यानंतर जेवणार अशना आणि पिपासा, जसं विनोबा सांगायची ना, अशना आणि पिपासाची गोष्ट आहे ना, तसं आहे की अशना आणि पिपासा तेव्हा ह्या 2 शक्ती आहेत. त्यांना जगातले सगळं वाटलं गेलं आणि शेवटी अशना आणि पिपासाचा प्रश्न राहिला. कशातनं आठवलं ते कोणा ठाऊक, पण अशना म्हणजे खाण्याची इच्छा, असं म्हणजे खाणे ना. तेव्हा पिपासा तर माहितीच आहे आपल्याला. तर अशना आणि पिपासा, ते अगदी साधं पाणी प्यायचं झालं तरी तिथपासून धरा. तेव्हा ती काय इच्छा पूर्ण झाल्यानंतर आणि इकडे काय पोट भरल्यानंतर, तेव्हा अशना आणि पिपासा, त्या शेवटी हे सगळी सृष्टी निर्मिती झाली. आणि या सगळ्या ह्यांना विकारांना आपापल्या ठिकाणी स्थान दिली, शक्ती दिली, हे दिलं, सगळं वाटून टाकलं ज्या त्या ठिकाणी. आणि शेवटी हे ब्रह्मदेवाकडे आले. तेव्हा त्यांनी विचारलं की बाबा आम्ही कुठं राहायचं, आमची काय सोय, तुमची सोय आहे म्हणली. त्याच्यासाठी माणूस तयार केले. कारण तो एकच असा आहे, बाकीची भूक लागली तर खातील, भूक नसताना खाऊ शकणारा तोच आहे. बाकीचे भूक भागल्यानंतर थांबतील, तो भूक भागल्यानंतरही खाऊ शकेल. त्यामुळे तुमची सोय सर्वात जास्त मी बघितलेली आहे आणि त्याची जागा शोधून ठेवलेली आहे. आणि तिचे पाठवले ते तसंच आहे अजूनही. म्हणजे त्यांना जे स्थान दिलं भगवंताने ते खरोखरच अशा ठिकाणी दिलं आहे. आता ज्यांना काही ओळखलं, हे ओळखून देणं हे सत्पुरुषांचं काम आहे. जाणीवेचे विशेष स्थान आहे ते स्वतः दाखवतात ते, आणि त्याप्रमाणे करूनही घेतात. स्वतः करतातच, पण त्याच्याप्रमाणे ते करूनही घेतात आणि जाणीव दाखवून देतात की आपण सकाळपासून 1 भांडंभर पाणी प्यालं, आपल्याला 9 वाजेपर्यंत काही लागलेलं नाही. त्यांना लागलेलं नाही, माहिती लागत नाही, पण तरीसुद्धा आपल्याला नाही ना तसं वाटत. आपल्याला 4 तासामध्ये दर तासाला लागणार, 2 तासाला लागणार. मग ती जाणीव विशेष आहे त्यांच्या ठिकाणी. त्यामुळं त्यांना कल्पना आहे. झाडांना पाणी आपण घालतो, आता पाऊस आला ठीक आहे, सृष्टीची व्यवस्था आहे, तर ती नसताना ज्या वेळेला पाणी घातलं त्यावेळेला त्यांना आपण असं किती पाणी घातलं असेल, पण तेवढ्यावर त्यांचा एवढा मोठा जीव असतो. झाड केवढं असतं, एवढंशी ढाळीच असते आणि एवढं मोठं झाडही असतं, पण ते तेवढ्या त्या काय कळशीभर, काय 4 तांबे, काय जे शक्य असेल त्याला, ते जे काय पाणी घातले तेवढ्यावर ते तगून राहतं. सर्व शक्ती ते जास्तीत जास्त वापरतं. त्या पाण्यामधून मिळणारा जो जीवनरस आहे तो पुरवून वापरण्याचं
आणि पुन्हा पाणी कधी घातलं जाईल याची खात्री नाही आहे त्याच्याकडे. त्याला जाऊन बादली आणून ते आणून किंवा ते काय पाईप टाकून त्याला नाही पाणी घेता येत. ते जाग्यावर बसून राहणार. जे जाणीव, विशेष जाणीव म्हणजे काय आहे ते लक्षात यावं. सामान्य जाणीव म्हणजे काय आणि ही कमी क्षीण असलेली जाणीव म्हणजे काय हे लक्षात यावं म्हणून हे आहे की झाडामध्ये जाणीव आहे. त्याला तहान लागल्यानंतर म्हणून चटकन पाणी मुरतं. आपण जमिनीत पाणी तिथे ओतलं झाडाच्या की पटकन जातं. तर त्यावेळेला लक्षात येतं की याला तहान लागली असेल. आपण मनुष्य घटाघटा पाणी पितो म्हणतो. त्यांनी त्या पद्धतीने नाही, ते जमिनीत जाणार आहे, ते मुळात जाणार. पण ते गेलेलं पाणी ते किती काळ, आता त्यांनी जर नाही घातलं तर झाड तगून राहतं. असलेलं जे काही अंश असेल त्या शेवटच्या अंशापर्यंत ते वापरतं. काटकसर करणारं काय असेल तर झाड आहे बघा. आपण काय काटकसर करू, जे चांगल्या अर्थाने म्हणतो मी, तर त्या अर्थाने त्याच्याकडं काटकसर आहे. ते आहे त्या मिळालेल्या सगळ्या ज्या काही वस्तू आहेत तेवढ्यावर भागवत. पाचोळा आहे, पाचोळा पाणी धरून ठेवतो, तर अशा तऱ्हेचं त्याच्यातनं मिळणारं हे ओतलेलं किंवा कुठा पाऊस पडला, एखादी सर पडली तर ते त्याच्यावर ते जगतं. आम्हाला किती हवं, मग ते त्या कुठे जाणीवेत फरक आहे तो कळेल. आहे आपल्याकडे जाणीव नाही असं नाही आहे, पण ती सगळी देहाकडे लागली. त्यांचं म्हणणं सगळी इकडे लावा भगवंताकडे हे, आणि त्यांनी ती लावली. म्हणून त्यांना स्वतःला ते जेवलेले नसले तरी सगळी जेवलीत की नाही बघणारे तेच असतात. जेवणारा नाही बघत एक वेळ की बाकीची बसलीत की नाही. हे मनुष्यत्वाच्या कमी याचं जाणीवेचं लक्षण आहे. आणि मनुष्यत्वाच्या उच्च जाणीवेचं लक्षण, विशेष स्थान हे की ते सगळे बसलेत की नाही. मग एखाद्या वेळा त्यांना राहील किंवा न राहील. ते म्हणतील हे जरी नसलं तरी काही एवढं असं काही होत नाही. लगेच काय माणसाला पोटात गेलं नाही म्हणजे चक्कर आले असं काय होत नाही. एक्सेप्शनल आहे ते की इतकं सगळं संपलं. शरीरात आपण जादा घेऊन आधीच इतकं साठवून ठेवलेलं असतं, ते कमी करण्यासाठी पळावं लागतं तिकडे. किती ते फास्ट वॉक काय, अमकं काय, ती ह्याच्यात काय, वळत काय, किती उड्या मारायला लागतात माणसाला. मग एवढं कशाला करावं. मुळात तरी बरं ते खाण्याशिवाय काय वाढेल. वे एकदम वाऱ्याने एकदम सगळं माणसाचं असं काय झालेलं नाही आहे कुठं. पावसाने माणसाला हे झालं, वजन वाढलं असं नाही होत की. वाऱ्याने वजन वाढलं असं काय होते का. नंतर कशाने वजन वाढलं, एकच द्वार आहे तिथेच सगळे हे कार्यक्रम आहे. काय कमाला काय कळत नाही. आणि म्हणजे ही जाणीव आहे त्यात काही शंका नाही, पण तिला शुद्धीही नाही आणि दिशाही नाही. जाणीवेच्या बाबतीत मी हे लक्षात ठेवा, तिला शुद्धी आहे का आणि तिला दिशा आहे का. जर भगवंताची दिशा असेल तर तो म्हणेल ह्या एक जे जेवण मी वाढून घेतलं याच्यात 2 माणसं जेवतील. ही जाणीव पण माणसाकडे असू शकते. ते जाणीवेचं विशेष स्थान आहे. तर त्यांचं तसं स्थान आहे. ते त्यांना ते स्वतःला कल्पना आहे. जाणीवेचं विशेष स्थान म्हणजे जाणीवेला दिशा असेल, ती दिशा आहे. आणि त्याचे ते सांगितलं तसं ते आत्ता म्हणलं ना की त्यांना कल्पना आहे की याच्यात हे होऊ शकतं याच्यात. पण ते समृद्धी असताना मनुष्याला दुसऱ्याची आठवण होत नाही. ज्या वेळेला तो विपत्तीत पडतो त्यावेळेला असं वाटतं एवढे समृद्ध लोक आहेत त्यांनी काहीतरी मदत करा. आपण समृद्ध असताना काही केलं आहे का. आपण ज्ञान असताना वाटलं का, आपण असताना पाणी दिलं का, आपण असताना अन्न वाटलं का, आपण असताना पैसा दिला का. 100 प्रश्न निर्माण होतील ह्यातून एकदा निर्माण झाले पाहिजे. त्यामुळं त्या अर्थाने ह्याला जाणीवेला, आणि ही जी जाणीवेची जसं म्हटलं तसं ते आहे, बरोबर आहे, विशेष आहे. पण तिची दिशा भगवंताकडे नाही, तिची दिशा फक्त स्वतःकडे. स्वार्थाची जाणीव हे माणसाचं सामान्य स्वरूप आहे. आज जर पाहिलं तर जाणीवेचं माणसाच्या ठिकाणी असलेलं स्थान कोणतं, तर स्वार्थाची जाणीव. त्यामुळं त्याला स्वतःला तहान लागली हे कळतं, पण दुसऱ्याला तहान लागली हे कळलं आणि त्यांनी पाणी दिलं. हा विषय जाणीवेचा विषय आहे. तो दुसरा जो कोणी आहे ना तोच भगवंत आहे. त्यासाठी वेगळं जावं लागत नाही. तर या कामासाठी त्याला जागा करणं, त्यानं स्वतःला आम्ही ते कोर्टात पाऊल टाकलं ते सांगतो काहीतरी विषय राहील तर ते त्यानं सूक्ष्म त्यांची जितकी जाणीव स्थूल जड, म्हणजे आता उदाहरणार्थ जमीन, बाकीचं काय विषय नाही, तुम्ही चालत जावा, पळत जावा, धडपडा, काय तुमचं असेल ते असेल, जमिनीला त्यानं काही फरक पडत नाही. ही आधी स्थूल स्वरूपाची जाणीव. मग तुम्हाला झाडाची जाणीव, मग ह्याची जाणीव. हे झाडाला हा आहे त्याच्यामध्ये आज चालू आहे, ते सचेतन आहे, त्याच्यामध्ये आज जाणीव आहे. फक्त ती आणि नक्की पृथ्वीपेक्षा ती जास्त आहे. एखाद्या जडवस्तूपेक्षा किंवा दगडापेक्षा झाडामधली जाणीव श्रेष्ठ असते. त्याच्यापेक्षा मोठी जाणीव पक्ष्यांमध्ये आहे. तर ह्या जाणीवेचे हे स्तर आहेत. त्याच्यात मनुष्यत्वाचे जेव्हा त्या जन्माला मनुष्याच्या येईल त्यावेळेला त्याच्या ठिकाणी विशेष जाणीवेची शक्यता आहेत. ह्या सगळ्यापेक्षा विशेष ते आहेच, त्यात काही शंकाच नाही. झाडाकडे हा पण स्वार्थ नाही की त्याचंही पाणी ओढून घेईल असं नाही. ते त्या ठिकाणी ते नाही, ते तेवढंच.
ह्याच्या ठिकाणी काय आहे तर ह्याच्या ठिकाणी जे भगवंताकडे आहे म्हणजे हे जे सत्पुरुषांच्याकडे आहे विशेष जाणीवेचे स्थान, तर तसं विशेष होण्याच्या शक्यता त्याच्यामध्ये आहे. मनुष्य हा नेहमी जो आत्ता जन्माला आलेला कोणीही कोणत्याही मनुष्य बघितला तर मनुष्य म्हणून त्याच्यामध्ये सर्व भगवंत होण्याच्या सर्व संभाव्यता आहेत. एवढं लक्षात ठेवलं तरी चालेल. तो स्वतः भगवंत होईल, परब्रह्म तुची असे ते जे आहे ना ते होईल, एवढी त्याच्याकडे शक्यता दिलेल्या आहेत. आता तो मी माणूसच राहू म्हणतो, सुरुवातीला जे म्हटलं ना ते त्यामुळे की मी एवढाच राहू इच्छितो, आता तू एवढाच राहू इच्छितो तो राहा, शेवटी जे व्हायचं ते होईल. तर त्याच्यापेक्षा तो पलीकडे जाऊ शकतो, हे गेलेले आहेत आणि ते दाखवत आहेत. सूक्ष्माची जाणीवेचा विषयावरनं तो परत राहील म्हणून त्या आठवण ती आहे ती पुरी कर. त्या ग्रस्तांना अपयश यायचं कोर्टामध्ये, त्यांची बाजू बरोबर होती पण त्यांना ते अपयश यायचं. त्यांनी हे शिवानंदांच्याकडे गेले होते. त्यांनी त्यांना एकच सांगितलं की एक काम कर की आता सांगतो तेवढं कर, फक्त त्यांना काय होणार म्हणून मला विचारू नको. त्यांचं सणसणीत तसं तर व्यवस्थित असेल तर त्यांना काय होणार वगैरे असं काही विचारायचं नाही, पुढे काहीही विचारायचं नाही, सांगतो तेवढं करायचं. त्याप्रमाणे कोर्टात गेलास की तरी काही विशेष असं तसं विचार केला तर आपल्या दृष्टीने विशेष असं काही सांगितलेलं नाही. कोर्टात तू जाणार, हजर होणार, आता तुझा तो निकाल लागायचा ते साक्ष अमकं नमकं ते आता शेवटचं आले ना म्हणून तो त्यांच्याकडे आला. ते आल्यानंतर त्यांनी त्यांना सांगितलं की कोर्टात जाशील त्यावेळेला त्या कोर्टाचे आपल्या ह्या कोर्टात चालतात उमरा शेवटी मोठा काय दरवाजा कोर्टाचा, उजवं पाऊल फक्त 8 टाक म्हणले आणि जा म्हणले, यश घेऊन ये. आणि खरोखर उजवं पाऊल टाकलं त्यांनी सांगितलं म्हणून. आणि त्यांनी आधीच सांगित होतं मी उजवं कारण डावा वगैरे काय विचारायचं नाही मला, सांगितलं तेवढं करायचं. त्याप्रमाणे त्यांनी खरोखरच केलं, उजवं पाऊल टाकलं आणि तो खटला जिंकून आला. आता असं तुम्ही जर सार्वजनिक म्हटलं तर होणार नाही, नाही तर आपलं जो तो आपला उजवं पाऊल टाकेल म्हणून मग तेही वकील उजवं पाऊल टाकतील, म्हणजे न्यायाधीश उजवं टाकतील, म्हणजे काय होईल कोणा ठाऊक. त्यामुळे असलं हे सार्वत्रिक नाही, पण सूक्ष्म जाणीव असते ती तिथल्या घटना जाणू शकते आणि बदलू शकते. विशेष स्थान काय आहे तर विशेष स्थान हे आहे की त्यांनी उजवं टाकायला सांगितले म्हणून ते घडले. हां, हे आम्ही उजवं टाका सांगून वाटणार नाही, म्हणजे आपल्यात काय ते नाही, ते तुम्ही डावा टाकावर आम्ही काही म्हटलं तरी तिथं काय व्हायचं होते त्याचं. तर त्या अर्थाने विशेष स्थान कोणतं त्यांचं का तसं आहे, त्यांना कल्पना आहे त्याची की हे टाकल्यामुळं काय अनुकूल होणार आहे आणि काय प्रतिकूल होणार आहे. सूक्ष्माचं ओळख असणं हेच विशेष स्थान. विशेष स्थानाला म्हणजे भगवंताला किंवा या सत्पुरुषांना ही जाणीव सूक्ष्म आहे, त्यामुळं त्यांना हालचाली कळतात. आपल्याला ज्या म्हणजे काय म्हणू आपण त्याला प्रायमा फेसी अशा समोर सकृतदर्शनी ज्या आपल्याला बरोबर वाटत नाहीत ते त्यांच्या दृष्टीनं बरोबर असतात, त्याच्या पुढं ते बरोबर होणार असते, त्याच्यासाठी त्यांचं चाललं असतं. एखादी गोष्ट करा किंवा करू नका आज हे जर त्यांना ते जाणवत असतं ते त्याच्या पुढचं सगळं दिसत असतं म्हणून जाणवत असतं. आम्ही 10 पायऱ्या चढल्यावर 10व्या पायरीवरचं दिसलं तरी खूप झालं, त्यांना न चढताच इथून 9व्या पायरीवर काय आहे ते दिसत असतं, म्हणून ते त्यांचे विशेष स्थान आहे. तेव्हा निसर्गामध्ये असलेली जडं ह्याच्यापासूनची ते मनुष्यापर्यंत असलेली जी विशेष जाणीव आहे सामान्य पातळीवरची पण त्या इतरांच्यापेक्षा विशेष, म्हणजे झाडापेडापेक्षा विशेष अशा जाणीवेच्या ठिकाणी हे राहतात, म्हणून ते विशेष गोष्टी करू शकतात किंवा सांगतात. आणि त्या सांगितल्या तर त्याचा उपयोग होतो आणि त्यांना त्याची कल्पना असते. विशेष जाणीव आहे तर उकलत जातात हळूहळू, म्हणजे काय काय त्यांच्या ठिकाणी नाही आणि ते जसं नाही आहे. म्हणजे उदाहरणार्थ साधी गोष्टी म्हणजे उदाहरणार्थ जे सांगितलंच असं मनुष्याची सामान्य जाणीव कशाशी निगडीत आहे, त्याच्या स्वार्थाशी निगडीत आहे. स्वार्थ कशाशी निगडीत आहे, देहबुद्धीशी निगडीत आहे. त्यामुळे त्याला विशेष काय त्याचे प्रेम आहे त्याचं तर देहावर आहे, त्याला हळूहळू देहाच्या बुद्धीतून मोकळा करत आणलेलं आहे. हे अन्न पाणी ते त्याच्या वस्तू हे सगळे ही व्रतं किंवा हे सगळं जे चाललेलं आहे हे सगळं त्याला देहबुद्धीतून सोडवण्यासाठी आहे. त्याला देहाची काळजी पलीकडे काय माणसाला खरी काळजी नाही. माणसाला खरी जर काळजीचा सारांश काढला ना तर फक्त स्वतःची काळजी लागलेली असते, बाकी कसल्याची काळजी नाही. त्याला वाटतं मुलांची वाटते, ह्यांची वाटते, बहिणीची वाटते, भावाची वाटते, ह्यांचं कसं होईल त्यांचं कसं होईल हे म्हणायला ते त्या स्तरावर असतं. शेवटी आपल्याकडे माकडाची गोष्ट सांगतात तसं आहे शेवटी. तर तसं आहे, त्याला खरी जर त्याची जर काळजीचा सारांश काढला तर त्याला अंततः किंवा अगदी आतून फक्त स्वतःची काळजी लागली असते. तेव्हा यातून त्याला मोकळा करायचा आहे आणि त्यांना स्वतःची कधीही काळजी लागलेली नसते. दुसरं डोके म्हणून मनुष्य असूनसुद्धा एवढा मोठा फरक विशेष जाणीवेचे स्थान असा फरक का पडला. आमच्याकडेही विशेष आम्ही मनुष्यच आहोत, पण त्यांच्या ठिकाणी या सगळ्या ज्या भगवत गुण जागे असतात आणि आपल्याकडचे भगवत गुण विझलेले असतात, ही अडचण आहे. ते विझलेले असणं म्हणजेच स्वतःची काळजी असणं.
आणि ते ज्वलंत असणं म्हणजे भगवंताची जाणीव असणं, तोच जाणं. कारण त्यांना त्याच्याशी तादात्म्य, देहाशी तादात्म्य नाही, तिकडे त्या भगवंताशी तादात्म्य. तेव्हा त्यासाठी त्यांचं म्हणणं की तुम्ही स्वतः, आणि हळूहळू त्याला त्यातून बाजूला कसा करावा, तर ते करतात. त्याच्या प्रापंचिक गोष्टी करतात, त्याच्या अडीअडचणी दूर करतात. हे सगळं करत करत हळूहळू त्याला पण त्याच्याबरोबर दुसरा डोस असतो की ह्यात अडकू नको, एक काम होईल पण ह्यात अडकायचं नाही. आपल्याकडे पूर्वी ते मुलगा होईल पण ते म्हणायचे नाही का, धोंडे ठेवशील का नाव त्याचं तर मग होईल, म्हणजे किंवा तो देऊन टाकशील का तो होईल, म्हणजे असलं ती अशा गोष्टी त्यांच्यात काय आहेत, तर ते त्यासाठी आहेत की होणार, त्याला नोकरी लागत नाही, मिळणार, त्याला काय होत नाही बाबा, आजार बरा होत नाही, बाजार बरा होणार, करणार पण पुढं तू काय करणार. म्हणजे इथं ते त्यांचं कार्य सुरू असतं, ते त्यांच्या ठिकाणी ते आहे विशेष स्थान. त्यांना माहिती आहे की ह्याच्या हे दिल्यानंतर मनुष्याला अनुकूलता झाली तर मनुष्य अनुकूलतेत गुंगून जाईल, किंवा गुंगूनही जाऊ नये आणि भगवंताची जाणीव तर वाढावी, यासाठी त्यांच्या ठिकाणी जी विशेष स्थान आहे त्यानुसार ते ही सगळी कामं करतात. अशी असंख्य कामं त्यांनी आजपर्यंत करून ठेवली आपल्या वेळा असं येणार. पण एकदा यांना विचारलं, आपल्याकडे परेड बाबा होते, तर त्यांना म्हणजे तब्येत बरी नाही, ठीक आहे, आता वयानमानानुसार काही आजार म्हणून काही, तर ती मनुष्य चौकशीला आल्यानंतर तुमची तब्येत बरी नाही, बरीच काळ, हो बरी नाही, हा त्रास आहे, असा आहे तसा आहे, झोप लागत नाही, हे सारखं आता याचा त्रास असतो, कोणाला कफाचा त्रास आहे, अमक्याच त्रास आहे, तर खूप त्रास आहे वगैरे सगळं त्याच्याबरोबर बरडत बोलून झालं, सगळं झालं. तो गेल्यानंतर थोड्या वेळाने दुसरा माणूस आले, ते म्हणले काय तुमची तब्येत चांगली दिसते इकडे, हो म्हणजे एकदमच काय प्रश्नच नाही, सध्या काय बोलायचं का, म्हणे एकदम व्यवस्थित आहे, कसला त्रास नाही, काय नाही. म्हणले तुम्ही असं कसं काय बोलते, आम्ही बाजूला बसलो, आम्ही ऐकतोय, तो माणूस गेला निघून. तेव्हा आता त्याने विचारलं, मी मगाशी म्हणलं इतकी तुमची तब्येत बरी नाही, हो खरंच म्हणजे इतक्याच त्रास आहे, आणि ती मगाशी ते तुम्ही ह्याना आत्ता सांगितलं तुम्ही माझं एकदम छान आहे, व्यवस्थित आहे, सध्या काय प्रॉब्लेम नाही, मागचं मन फारच चांगलं आहे, हे सगळं याचं कसं काय आहे. ते म्हणले असं आहे, तो देहाला धरून होता, मी देहाला धरून होतो, हा देहाला धरून होता, हा देहाला धरून होतो, तो सुखाला धरून होता, मी सुखाला धरून होतो, तो दुःखाला धरून होता, मी दुःखाला धरून होतो, ते देहाला धरून नव्हतोच म्हणले मी मुळात. आता आजार तर काही असेलच ना, काहीतरी अचानक काहीतरी नाही अशातला भाग नाही, आजार असेल, पण आजारात आपण आहोत का नाही हा प्रश्न आहे ना. विशेष आहे काय, ते विशेष हे आहे की त्यांच्याकडे ही शक्यता आहे, ती आजारात मनुष्य सामान्य मनुष्य आहे, तो आजारानं व्यापलेला असतो. काय मला आजार, हा सगळ्या जगाला आजार आहे, जग हाच मुळात आजार आहे, निसर्गदत्त वगैरे एकदम थाड कर तिथे काय ते के तिकडे काय प्रश्न नाही, हे सगळे स्वामींच्यापैकीच आहेत. स्वामींच्याकडे ते मनुष्य गेले, आपण आता चरित्र वाचतं, त्यांना ते काय ते खायची इच्छा झाली, त्यांच्याबरोबर ती मिठाई त्या खायची इच्छा झाली, आणि त्यांना असं वाटते की एवढं, आणि स्वामींचे अगदी निष्ठावान भक्त बरं कमी, तसं काही नाही, स्वामींच्याकडे जायचे निष्ठावान भक्त, स्वामींच्या विशेष प्रेमातले, कधी दर्शन चुकलं नाही, आणि अगदी हे प्रेम वगैरे अगदी म्हणजे सगळ्यांना जाणवेल इतकं होतं, हे सगळं होतं. पण तिथं ते त्यांच्यासमोर सारख्या वस्तून ते मिठाई नाही, त्यांचं सगळं ह्याचं ते बघितल्यावर एक दिवशी त्यांच्या मनात आलं, ते मुळात ह्यानं म्हणजे पेशा म्हटलं किंवा आपलं वृत्ती म्हटलं तर त्यांचे अग्निहोत्र होतं, तर ते सांभाळायचं आणि ह्यांच्याकडे यायचं, ह्या पलीकडे दुसरं काही नाही, आणि स्वामी भक्ती पलीकडे तसं काही नव्हतं. पण त्या मिठाईनं ते हे बघितलं, एकदा असं वाटलं त्यांना की काय अशी मिठाई खायला मिळालं चांगलं होईल, तर ते झालं. दुसऱ्या दिवशी स्वामींच्या दर्शनाला गेले, स्वामी झोपलेले, हे अकलोट स्वामींचं एक काम आहे, त्यामुळे त्या दिवशी झोपलेले. पहिली वेळ अशी आली की बाहेरच्या माणसानं सांगितले झोपलेत, तर ते काही सोडू नका म्हणून सांगितले, झोपले त्रास होईल त्यांना, सांगितलं सोडू नका. या आयुष्यात पहिली वेळ आली, पहिली आली, म्हणले ठीक आहे, काय आता झोपले तर उठवायचं नाही, तर प्रश्नच नाही, उठवलं तर ते झोपलेले बरे म्हणायची वेळ येईल, त्यापेक्षा ते आहे तेच बरं आहे, तर ते झोपले. मग नंतर मग पुन्हा दुसऱ्या दिवशी गेले, वेळ बदलून गेले, दारात त्याने आवडलं, स्वामी दर्शन नाही म्हणे, झोपलेले, दोनदा झोपले, तीनदा झोपले, हे काय आहे असं सातत्याने. जेव्हा हे 7-8 दिवस झाले नाही, 8 दिवसात स्वामींचं दर्शन झालं नाही, असा कधी काळच गेला नाही, आणि 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, तर त्यावेळेला ते अग्नी सतत प्रज्वलित ठेवायचा असतो, त्यामुळे सकाळ संध्याकाळी ते शेणगोळे त्याला लावावे लागतात. तर तिथं ते शेणगोळे लावताना विचार आला त्याला, अग्नीला शेणगोळा लावला आपण, त्यामुळे तो टिकला. तो तिथे आपल्याला मिठाई खावीशी वाटली. आता हे आपण शेण खाल्ल्यासारखंच आहे, खरं सांगायचं तर एवढासा शेणाचा गोळा आपण खाऊन बघावा,
म्हणजे ते जे काय निर्माण झालं होतं मनामध्ये ते सूक्ष्म असं नाही, ती त्या खाण्याबद्दलची आहे पण ती सूक्ष्म आहे. तर तिने कुठेतरी ह्याने आपल्याला आढळले आहे. बरोबर. सत्पुरुष जाणीवेचे विशेष स्थान म्हणजे काय, तर बघू काय होते ते शेण नाही खाल्लं पण शेण खाणार. आणि तुम्ही दर्शन नाही दिलं तर ही माझी तयारी आहे. शेणाचा गोळा आहे, तुम्ही लावतोच आहे, त्यातला थोडा चघळून मी खाईन. वाळलेले गोळे लावलेले असतात तर ती खाईन अशी प्रार्थना केली. आणि स्वामींना म्हणले आज मला दर्शन पाहिजे, नसेल तर मी आल्यावर मी शेणाच्या गोळ्यातले हे खात राहणार. बघू का ते. मला ते मिठाई खावीशी वाटली, ते असेल मला काय माहीत नाही. तिथे गेल्यावर स्वामी अगदी उठून या मग सगळं बैठो. मग काय काय मिठाई खायची काय इच्छा कितपत काय राहिली आहे काय विचारलं. काय खायची इच्छा राहिली नाही. इथं ठेवा, हातावर पाणी नाही दिलं तरी माझी काय म्हणणं नाही, आम्हाला बसू द्या फक्त, इथं राहू द्या, पलीकडे काही इच्छा नाही. आता ह्यानंतर ह्या 10 दिवसात त्यांना ज्या क्षणी इच्छा झाली त्या क्षणी तिकडं तरंग उमटलेला आहे. ती हे मिठाई अडकली. बरं तसाही व्यवहाराने त्यांनी काय ह्यानी उचलून दिले असते, ताटाच्या ताटं इकडून तिकडे जात आहेत, त्यांना काय कमी येते त्याचं. पण त्यांच्या ठिकाणी विशेष स्थान आहे, तर ह्याला अडकून देता का म्हणे. हा आज मिठाईत अडकला, उद्या आणखीन तुपात अडकेल आणि तिसऱ्यात अडकेल, पदार्थात अडकेल, माणसात अडकेल. त्यांना मोकळं करायचं ना, शेवटी जीव मोकळा करायचा असतो. त्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यांना बाजूला देहाच्या बाबतीत जसं हे देह सोडून आहेत तसे ह्या ज्या सूक्ष्म माणसाला अडकवणाऱ्या गोष्टी आहेत त्या सूक्ष्म असतात. एवढीशी काहीतरी गोष्ट असते, तुम्ही बघितलं असेल म्हातारपणी एवढीशी कसली तरी आठवण करतात, ती अमकर मी माझं खायचं आहे, तिथं खावा, आणून दिले मनुष्य, देऊ देत, खाऊ देत, माझं काय म्हणणं नाही. पण एवढीशी गोष्ट माणसाला अडकवायला पुरेशी आहे. समजा हे नाही झालं तर काय होईल, तर तेवढीशी गोष्ट राहील, त्याच्यासाठी येईल आणि बाकी सगळं भोगावं लागेल त्याच्यासाठी, आणि मग ते काही लढी जाईल. मग अशी इतकं ते सूक्ष्म आहे, पण त्यांना ते कळतं. विशेष जाणीवेचे स्थान असल्यामुळं त्यांना मिठायचं काय ते त्याने डाव्या हात लावायचं, उजव्या हातानं देऊन टाकायचे. असे किती गोष्टी महाराजांच्या ह्याच्यात आपण बघितलं असेल, किती त्याच्या जोड्या धोतर जोड्या आमके तमके, हात लावायचं आणि देऊन टाकायचं. किती किती प्रकारच्या गोष्टी असतील. पण हे तात्यांच्या घरी धोतर नेसायच्या वेळेला प्रश्न आला तर आपल्याला आठवत असेल, तात्यांच्या घरी एवढी त्या काळात त्या विशेष धोतरजोड्या यायच्या. आता ती नावही राहिली नाही, सोडून देऊ. पण त्या धोतरजोड्या यायच्या तात्यांसाठी म्हणून, विशेष म्हणून लोक द्यायचे. आणि त्या दिलेल्या जे एकदा त्यांना जुनं धोतर झालं, पहिलं नेसत होते ते धोतर जुनं झालं म्हणून मंडळी सहज म्हणाल्या, इतके तो ढीग असायचा लागलेला, तर हे ढीग आहे लागलेला आपण एखादं वापरावं. तर ढीग आपल्यासाठी नाही आलेला म्हणले, तो महाराजांसाठी आलेला आहे. त्यांनी काय आपल्याला दिला आहे का, तो महाराज आहेत म्हणून, त्यांनी महाराज आहेत म्हणून हे दिलेलं आहे. तर ते आपल्या उपयोगासाठी नाही, ते देण्यासाठी आहे. आपण आपल्यासाठी आपल्याला झेपेल तसं आणू, जेवढा आपल्या पगारात बसते, जेवढा आपल्याला जमण्यासारखं आहे तेवढं आणू. हे त्यांनी त्यांच्यासाठी दिलं आहे, त्यामुळे हे त्यांच्यासाठी वापरलं पाहिजे. जाणीव किती सूक्ष्म आणि किती सावध असेल, तेव्हा ही विशेष जाणीव जी सावध आहे, जी सूक्ष्म आहे, जी ही सूक्ष्म जाणीव ओळखते, तिथे काय हालचाल झाली दुसऱ्याच्या चित्तामध्ये ती बरोबर जाणते. तर हे सगळे आहेत, ही विशेष गोष्टी आहेत. आणि माणसाला एक गोष्ट ते काय खूप गोष्टी करतात ह्या जाणीवेच्या हे आहेत. सर्वात गोष्ट म्हणजे त्याला अंतर्मुख करतात. म्हणजे मनुष्य सहसा बहिर्मुख आहे, त्याची जाणीव आहे पण ती बाहेर जाते सगळी. डोळे उघडले की त्याला दृश्याकडे धावलेला आहे. तो डोळे मिटले याचे म्हणजे त्याच्यावर संकट आहे, आणि उघडले तर म्हणजे काय मिटले तरी उघडल्यासारखीच अवस्था असते त्याची, तो जगच बघत असतो. तर ही अवस्था आहे त्याची, त्या बहिर्मुखता आहे त्याची, जाणीवेची अवस्था बहिर्मुख आहे. तर ते विशेष हे स्थान आहे, त्यांच्याकडे अंतर्मुखता असते. त्यामुळं ते तेवढी अंतर्मुखता त्याला आणण्यासाठी प्रयत्न करतात. हे त्यांचे आपल्यावर उपकार आहेत. गुरुबोधांजन जे आहे ते पुढे गुरुबोधांजन असं आहे, त्यातलं पहिला जर काही विशेष असेल तर ते त्याला अंतर्मुख करायला होतं. सर्वसामान्य मनुष्य अंतर्मुख होत नाही. माझे दोष काय, मी कुठे चुकलो आहे, माझं काय राहिलं आहे, ह्यात तो नसतो खरे. जगात काय राहिले, ह्याचं काय चुकलं आहे, त्यांचं कसं चुकलं आहे, ते कसे वागतात, हे कसे वागतात, याची यादी आपल्याला 100 पानी वही घालूनसुद्धा संपणार नाही. तर ते त्याच्याकडं सगळं आहे. पण त्याच्याकडं स्वतःचे 10 गुण सांगा म्हटलं, किंवा स्वतः अंतर्मुख होऊन 10 गोष्टी शोधा म्हटलं तर त्या जमणार नाही. तर ह्यातून त्याला अंतर्मुख करायला लावणं. आणि शेवटी असं आहे, आत अनेक काटे लागलेत, ते काढल्याशिवाय त्याला स्वास्थ्य नाही मिळणार.
ते कोणाचे लोहाचे लागले, कोणाचे मत्सराचे लागले, कोणाचे कशाचे लागले, काय सांगता येते आत काय आहे ते, पण ते कोणी बघितलं तर हे होणार. तर त्यासाठी त्याला अंतर्मुख करणं ही ह्या विशेष जाणीवेचे उपकार आहेत. त्यांच्याकडे कायम ते काय होतं, ते अंतर्मुख होऊन होऊन इतके स्वच्छ चित्त असतं की त्यांना अंतर्मुख व्हायची वेगळी गरज लागत नाही. ते दुसऱ्याला अंतर्मुख करू शकतात. ते दुसऱ्याला हे असं वाटलं, ठीक आहे, का वाटलं ह्याचा विचार करायला सांगतात की तो आत प्रवास सुरू झाला, तेव्हा आतला प्रवास करायला त्याला लावणं, असं का होतं हे शोधून काढ, आणि मग पे परब्रह्म तुची असे वगैरे ते त्याचं त्यालाच लक्षात येतं. मनुष्य त्यांच्याकडे हे आता हे बाबांचा उल्लेख केला, तर त्या बाबांच्याकडे तो मनुष्य यायचा, त्याला त्यांनी सांगितलं तू आलास ठीक आहे, पुन्हा आला ठीक आहे, दरवेळेला तुला मी काय 4 शब्द तुझी शंका असेल ते दूर करेन, पण एक लक्षात एक लक्षात ठेव, रोज घरी बसत जा, थोडा वेळ शांत चित्ताने बसत जा, आणि आपण नक्की कोण आहोत आणि काय आहोत हे एकदा हुडकून काढ. तुला चांगलं दिसेल, वाईट दिसेल, आपल्या ठिकाणी काही गुण दिसतील, काही दोष दिसतील, काय जे दिसेल ते दिसू दे तुला एकदा. तर तुला ते लक्षात आलं, दरवेळेला यायचं त्यावेळेला विचारायचं काय झालं, हो आहे मला एक लक्षात येते ही गोष्ट खरी. जसं एखाद्याला अभ्यास करत जावा आणि विषय समजत जावा, तसं स्वतःचा अभ्यास करायला शिकवणं आणि विषय समजत जाणं म्हणजे स्वतःला ओळखत जाणं. आणि मग ते झाल्यानंतर जेव्हा त्याचं चित्त शुद्धीकडे गेलं, तेव्हा त्याला म्हणले खरं सांगायचं ना, आता काय यायची काही गरज नाही, मंदिरात ह्याच्यात काय असतं, आतच मंदिर आहे म्हणले. तर ते दिसत नाही आपल्याला देवातला, कारण इतकी झाडकट वाढलं. जसं एखाद्या आपण बघितलं असेल, ही शिवमंदिरं असतात विशेषतः, किंवा अशी काही पुरातन मंदिरं असतात, विशेष जाणं येणं नाही कोणाचं, काही तिकडे बाजूला असतात, झाडी वाढते हे वाढते, तर त्या ठिकाणी कोण जात येत नाही. तर तिथे जसं झाडकट होतं ना आत मंदिरे, हे सुद्धा कोणाच्या लक्षात येत नाही अशी अवस्था होते. अशा ठिकाणं आपल्याकडे खूप आहेत असे की जिथे त्या अर्थाने ये जा नाही, किंवा आता ते गावं तिथे नाहीत, अशा स्वरूपाची वस्ती तिथे नाही, माणसं उठून दुसरीकडे गावाला गेली. तर अशा कितीतरी खेड्यापाडी कितीतरी ठिकाणी अशा ठिकाणी मंदिर आहेत की जिथे आता ते मंदिर आहे ह्याची सुद्धा जाणीव होत नाही. तसे म्हणले आपलं मंदिर आतच आहे, आता तू ही झाडलोट करायला लागलास म्हणून तुला हळूहळू आता तुला मूर्ती दिसेल म्हणले त्याच्यात. ती जी आहे ना ती शोधून काढ, आणि ती एकदा काढलीस तर मग इथे यायचं काय कारण नाही, तिथेच काम आहे तुझं. ते काम करायला त्याला प्रवृत्त करणं देणं हे त्यांचं काम आहे. तर ते हे सगळं हे जे करतात, म्हणून त्यांना म्हटलं आहे ते जी सद्गुरूचे अधिष्ठान काय आहे हे वर्णता येत नाही, हे सांगितलेलंच आहे. सिद्ध होऊन सिद्ध पाहावे, जाणते होऊन जाणावे, शब्दज्ञाने पडेना ठावे सद्गुरू रूप. हे शेवटी होणारच. हे आपण वर्णनाने म्हटलं, उदाहरणाने म्हटलं, अनेकांच्या घटना आठवून म्हटलं, पण हे सगळं म्हटलंच. हे शेवटी आपण शब्दात आणायचा प्रयत्न केला, शब्दात सांगायचा प्रयत्न केला, तसा हा शब्दात सांगायचाच प्रयत्न करता येतो आपल्याला. याच्यापेक्षा काही सांगता येत नाही. याच्यापेक्षा खरा मार्ग जो शेवटचा आहे तो फक्त बघून ठेवायचा. तर या सिद्ध होऊन सिद्ध पाहावे, जाणते होऊन जाणावे. जो जाणता झाला त्याला ते कळतं, नाहीतर काय कळत नाही. तर ते का कळत नाही, तर मी थोडंसं अजून प्रयत्न केला नाही. मी प्रयत्न केला, आता हा प्रयत्न आहे त्यांचा, ते आता देहाला धरून नाहीत, हा एक प्रयत्न आहे, ठीक आहे, ते त्या देहाच्या दुःखालाही धरून नाहीत. आपण थोडंसं समजा आपल्याला काही देहदुःख आहे आणि समजा आपण त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, तर ते दुर्लक्ष कसं करीत असतील ते लक्षात येतं. ते होऊनही जाणावे. तसं थोडं काही प्रपंचिक असेल, हे असेल, सुख असेल किंवा दुःख असेल, काही असेल, त्यात ते नसतात. म्हणजे काय असतं, तर आपण आपल्यात सुखदुःख तर रोज वाटायला आहेत, मग जी काय वाटायला आहेत त्यात आपण नाहीत असा क्षणभर विचार केला तर अनुभवाने कळेल. आणि अनुभवाने कळेल ते असं हळूहळू कळत ते पूर्ण होईल. असा काही एकदम सूर्य काही माथ्यावर येत नाही, तो हळूहळू उगवत जातो ना, आपल्याला कोर दिसते नसते, मग नंतर मग हळूहळू जाणवायला लागतं. तसं हा प्रवास आहे. तर त्यामुळे आपण तो, आणि आपल्याला करायला शब्दाशिवाय संवादाशिवाय मार्ग नाही, म्हणून आपण तो त्या मार्गाने करतो आहे. म्हणून त्याच्यातलं एक टप्पा पाहायला, आणि तो टप्पा पाहत आपण मग यासाठीच गुरुबोधांजन घेतली या आंधळेपण झालं वेलया, जे आत आहे त्या मंदिरापर्यंत, म्हणजे त्या आत्मस्थितीपर्यंत मनुष्य पोचेल. आणि ते जाणते होऊन जाणावे, शब्दज्ञाने पडेना ठावे सद्गुरू रूप. तेव्हा गुरुचं खरं स्वरूप जर कळायचं असेल तर गुरु होऊनच कळेल. आणि ते त्या अर्थाने गुरु होणं या अर्थाने व्हावं लागत नाही. गुरु ज्या स्थितीत आहेत त्या स्थितीकडे जाण्याचा प्रवास करीत राहावं लागतं. ते दाखवित असतात. आणि ते ज्या विशेष जाणीवेला आहेत तिथून माझ्या सामान्य जाणीवेपासून त्या विशेष जाणीवेपर्यंत जायचा प्रयत्न करावा. मग त्याला काय संधी कमी नाही आपल्याला सुखदुःखाची.
जे जे काय काय त्यांना त्यांच्या ठिकाणी आपल्याला कळतं, तर त्याच्यातल्या सुखदुःख, अडीअडचणी, यशापयश काय अखंड रोज कार्यक्रम चालूच आहे. त्यातलं कुठलाही एक घ्यावा आणि बघावं यात किती अडकलो आहे, बघावं ह्याने किती आपल्याला त्रास दिला, बघावं की ह्याने आपल्याला हे किती लक्षात राहतं आहे, हे आपल्या जपात किती येतं आहे लगेच कळतं. आणि ते थर्मामीटर आहेत जपात आपल्याकडे. जपाला बसलं की जे आठवलं ते कळतं की त्यापासून बाजूला आहे का त्यात आहे. तर त्यात असला तर जपात ते त्याच्यातच असतो, त्यातनं सुटला असला तर जप निवांत. जपात काय त्याचा संबंध नाही. म्हणजे ते कळायचं सुद्धा आपल्याकडे साधन आपल्याकडे आहेच, त्यामुळं त्यातूनही कळतं. तर असं आपल्याला ते कळत राहू दे. प्रार्थना करूया, थांबूया. राम कृष्ण हरी 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 जानकी वन स्मरण जय जय राम.